जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। ज्यांच्या मठामध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जमलेले आहोत त्या स्वामी समर्थांना मनपूर्वक वंदन करते। सर्व संतांना मनपूर्वक वंदन करते। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई या तिघांनाही मनपूर्वक वंदन करते। आणि भर दुपारच्या उन्हामध्ये संतांच्या तत्वज्ञानाच्या सावलीत बसायला येणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। भर दुपारची वेळ ठेवलेली असून सुद्धा एवढी उपस्थिती म्हणजे सगळेजण साधक जे आहेत ते झोपेचा त्याग करून आलेले साधक या ठिकाणी आहेत हे एक लक्षात येतं। मनाचे श्लोक आत्ताच आपल्याला आदरणीय वैशालीताईंनी सांगितलेलं आहे की हा संकल्प जयश्री सांगवीकर हिचा एकटीचा नसून सव्यसाची अभ्यास गटातर्फे केला गेलेला संकल्प आहे। आणि त्या सव्यसाची गटामध्येच आदरणीय वैशालीताई तयार झालेल्या आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होतो। एकाच ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी किंवा साधकांनी राहणं योग्य नाही असं कदाचित श्री गुरूंच्या लक्षात आलेलं असावं, म्हणून नवीन ठिकाणी कार्य रुजवण्यासाठी तिची इकडं पाठवणी त्यांनी केलेली असावी। तर सव्यसाची गटाचीच ती एक मेंबर आहे आणि आपण सगळेजण सुद्धा सव्यसाची गटाचे कोण आहोत तर सभासद आहोतच। परमपूज्य डॉक्टर काकांचं जवळजवळ 35 वर्ष सज्जनगड येथे आदरणीय मारुतीबुवा रामदासींनी शिबिर आयोजित करण्याचा संकल्प केलेला होता आणि दरवर्षी मारुतीबुवा काकांना विषय द्यायचे आणि त्यानुसार मग तिथं तो कार्यक्रम म्हणजे ते शिबिर त्या ग्रंथावर होत असे। तर ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, दासबोध, त्यानंतर आत्माराम ग्रंथ, पंचसमासी, सोलिव सुख, आनंद वनभुवनी असे कित्येक ग्रंथ सांगावेत की जे मारुतीबुवांनी तिथं काकांना सांगावेत आणि काकांनी त्याचं निरूपण करावं। तर सेवा मंडळाचं आमच्यावर खूप ऋण आहे, कारण त्यामुळे आम्हाला डॉक्टर काकांच्या पायाशी बसून चरणाशी बसून सज्जनगडला राहता येऊन हे सगळे शिबिर आम्हाला अटेंड करायला मिळाले आणि खूपच सुंदर विचारांचं धन जे आहे ते परमपूज्य डॉक्टरांकडून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। आणि म्हणून सेवा मंडळाच्या ऋणात राहण्यासाठी म्हणून त्यांना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर 75 ठिकाणी असा हा कार्यक्रम कशासाठी राबवायचा आहे? समर्थांची एक आज्ञा आहे, सर्वामुखी मंगल बोलवावे। आता पठणाच्या निमित्ताने ते कार्य जे आहे ते होऊन जातं। समर्थांची दुसरी आज्ञा आहे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। तीही आज्ञा या ठिकाणी पालन होऊन जाते। आणि तिसरं आहे की मन सुंदर असेल तर सगळं जग सुंदर दिसतं आणि मन बिघडलेलं असेल तर सगळं जग बिघडलेलं दिसतं। तर असं जे मन, ज्या मनाच्या साह्याने तुम्ही आम्ही आयुष्यभर जीवन जगतो त्या मनाचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचं कार्य काय आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या शक्ती किती आहेत आणि त्यामध्ये असणारा जो आनंद आहे तो मात्र या संसाराच्या नादामध्ये आम्ही सगळ्यांनी गमावलेला आहे। आणि जो आनंद आम्ही गमावलेला आहे तो आनंद
परत आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून मनाच्या श्लोकाचं चिंतन जागोजागी मांड असं आदरणीय मंदाताईंची आज्ञा आहे. म्हणूनही या ठिकाणी आपण की मंदाताई म्हणतात अवघड अवघड ग्रंथ मांडून ते अवघड शब्द सगळ्यांसमोर सांगून त्याच्यापेक्षा सुद्धा परमार्थाला आवश्यक असणारं साधन म्हणून मन आपल्याजवळ आहे. मग त्या मनालाच जर योग्य वळण लावलं, स्वतःचे दोष शोधून काढता आले आणि ते आपल्याला जर चित्तातून घालवता आले तर आपलंच मन आपल्याला मनात असणाऱ्या भगवंताची नक्की ओळख करून देईल. कारण भगवंतानीच आपल्याला विभूती योगामध्ये या संपूर्ण शरीरामध्ये मन ही माझी विभूती आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यावरून लक्षात काय येतं की भगवंत कुठं आहे? मन आपल्या शरीरात आहे आणि ते मन माझी विभूती आहे असं जेव्हा भगवंत सांगतो तेव्हा तो भगवंत आपल्या मनातच आहे. पण मनात असून सुद्धा कुठे शोधिशी रामेश्वरण, कुठे शोधिशी काशी असं करत त्या भगवंताचा शोध घेतो. पण आपल्याच मनात असणारा तो भगवंत शोधायचं मात्र आपलं राहूनच जातं. आणि संतांनी नेमकं तेच आपल्याला सांगितलेलं आहे, थोडे आहे चित्त साह्य झाली या. परमार्थ फार अवघड अजिबात नाहीये. खूप शब्दज्ञानाच्या मागे लागलं की तो खूप अवघड वाटायला लागतो, पण तो अजिबात अवघड नाही. जर रामाला सांगाती घेत घेत संतांच्या सांगाती जात जात जर आपण हा परमार्थाचा प्रवास करायला गेलो तर नक्की तो परमार्थ अत्यंत सोपा, सुटसुटीत आहे, सुलभ आहे असं समर्थांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आता मनाच्या श्लोकाचा जो पहिला श्लोक आपल्या समोर आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, त्याच्यामध्ये बघा किती गोष्टीचा उल्लेख आहे. गणाधीश म्हणजे काय? गणपती आपण म्हणतो. आता गणपती जो आहे तो गणांचा धीश आहे. आता गण किती आहेत आपल्या ठिकाणी? आपल्या शरीरामध्ये गण म्हणजे समूह, गण म्हणजे गट. मग आता असं किती गटांचा समूह मिळून आपलं शरीर तयार झालेलं आहे? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, अंतःकरण पंचक, 5 प्राण, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन हा जीवात्मा तयार झालेला आहे. मग जीवात्म्याला या ठिकाणी सुरुवातीलाच समर्थ सांगत आहेत की हे जीवात्म्या, तुझ्याजवळ असणारे एवढे सगळे जे समूह आहेत ते सगळे समूह, त्यानंतर गुणाधीश म्हणजे तुझ्याजवळ असणारे सगळे गुण, ते गुण, नंतर तुझ्याजवळ असणारी संकल्प शक्ती, त्यानंतर तुझ्याजवळ असणाऱ्या 4 वाचा, परा पश्यंती, शारदेचं पण वर्णन पहिल्याच श्लोकात आलेलं आहे. तर ह्या सगळ्या समूहांसह तू ह्या जगतामध्ये जीवन जगायला सुरुवात केलेली आहे. पण ते जीवन जगत असताना त्याला जर योग्य दिशा देता आली नाही तर हा संसार दुःखमय होऊन जातो. आणि म्हणून कुठल्या पंथाने या सगळ्या समूहासह हे जीवा तुला कुठंच निघायचं आहे तर गमू पंथ अनंत या राघवाचा, त्या राघवाचा शोध तुला घ्यायचा आहे. त्या राघवाचा शोध का घ्यायचा आहे? तो राघव कुठे आहे? त्याचं उत्तर आपल्याला ज्ञानेश्वर माऊली देऊन ठेवतात. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामो विषयावरी. की तुमच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये तुम्हाला पूर्ण विश्रांती देण्यासाठी, तुम्हाला आरामदायी जीवन देण्यासाठी मी चैतन्य रूपाने तुमच्या आतच बसलेला आहे. पण तरी सुद्धा तुम्ही सुख शोधण्यासाठी मात्र काय करता? तर बाहेर भटकता आहात. आणि हे जे बाहेर भटकणं आपलं आहे, त्या बाहेर भटकण्यामुळेच तुम्हाला आम्हाला जीवदशा प्राप्त झालेली आहे. आता जीवदशेतून काय निर्माण झालेलं आहे? तर जीवदशेमुळे तुम्हाला आम्हाला दुःखाचे अनुभव सुरू झालेले आहेत आणि आनंदाचं साम्राज्य जे आहे ते मात्र आम्ही गमावून बसलेले आहोत. मग मनाच्या श्लोकाच्या अभ्यासाने काय करायचं आहे? तर जीवदशा कमी कमी करायची आहे, गमावलेला आनंद परत मिळवायचा आहे. आणि मनाच्या श्लोकाचा जर व्यवस्थित मनापासून स्वतःसाठी सांगितलेले आहेत असं समजून जर आम्ही त्याचं चिंतन, पठन, मनन केलं तर कोणालाही मानसिक उपचार घ्यावे लागणार नाहीत, मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागणार नाही. इतकं आपलं मन जे आहे ते आपल्याला काय करता येईल तर आरोग्यदायी करता येईल. आता एक स्थूल शरीराचं जसं आरोग्य असतं तसं मनाचं सुद्धा आरोग्य असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या मनाच्या शक्ती ओळखणं,
त्याचं आरोग्य सांभाळणं, त्यामध्ये कशा पद्धतीने विचार केले, कोणाच्या संगतीत आम्ही राहिलो तर हे आरोग्य सांभाळलं जाणार आहे, आणि कोणाच्या संगतीत राहतो म्हणून ते बिघडलं जाणार आहे, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन जे आहे ते इथं समर्थांनी केलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून की आपलं मन आपण म्हणतो, पण त्या मनाचा आपण आपल्या जीवनासाठी किती उपयोग करतो आणि उपद्व्याप करण्यासाठी किती उपयोग करतो. आपलं मन असं आपण स्वतःला म्हणतो की मन माझं आहे, पण ते माझ्या हितासाठी किती माझ्याजवळ असतं आणि बाकीच्यांचा विचार करण्यामध्ये ते किती गुंतलेलं असतं. याचा काय करायचं आहे, तर घरी जाऊन आज होमवर्क करायचं आहे की माझं मन किती बाहेर भटकत आहे आणि माझ्या हितासाठी ते माझ्याजवळ किती उपलब्ध आहे. तर असं जे मन आहे त्या मनाचं स्वरूप काय आहे, तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्या मनाचं स्वरूप सांगतात की हे मन जे आहे त्याची जागा नेमकी कुठं आहे आपल्या शरीरामध्ये. तर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी प्रसिद्ध आहे आपल्या समोर. इंद्रिये आणि बुद्धी माझारलिये संधी, रजोगुणाचे खांदी तरळत असे. या मनाचं स्वरूप सांगताना की आपले इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मधली जागा जी आहे ती या मनाची जागा आहे. मग आता बुद्धीत वासनेनुसार उत्पन्न होणाऱ्या सगळ्या प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा तिथं स्फुरण झालं की मनामध्ये येतात. मनामध्ये आलं की असं करू का तसं करू ह्या पद्धतीने सुरुवात होतं. त्यानंतर मग बुद्धी त्याच्यावर निश्चय देते की ह्याच पद्धतीने कर, आणि मग तो बुद्धीचा निश्चय जो आहे तो मनाच्या माध्यमातून परत इंद्रियांपर्यंत पोहोचतो आणि मग ती इंद्रिये जी आहे ती कार्यरत होतात. आत्ताच आपण पाहतो या आयोजनाच्या निमित्ताने कुठंतरी ह्या मनाच्या श्लोकाचं चाललेलं निरूपण इथल्या लोकांनी ऐकलेले होते. आपल्या इथं हा भावा असा त्यांच्या मनामध्ये आलं, म्हणजे आता तिथं संकल्प निर्माण झाला. मग मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना सहभागी करून घेतला, तर हा कार्यक्रम इथं झालाच पाहिजे हे ठरल्यानंतर मग जागा पाहणे आले, मग संचलन कोणाला द्यायचं, परिचय कोणाला द्यायचं, मनाचे श्लोक म्हणायला कोणाला सांगायचं, श्रोत्यांना कसं आमंत्रित करायचं, या पद्धतीचं सगळं नंतर जे काय आहे ते नंतर मनाने केलेलं आहे. कारण बुद्धीने निर्णय दिलेला आहे की हा कार्यक्रम आपल्या इथं झालाच पाहिजे. मग हा बुद्धीचा निर्णय मनाने मनावर घेतल्यावर मग तो इंद्रियामार्फत सर्वांपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांना आपापले शरीर इथं घेऊन येता आले. ह्या पद्धतीने या मनाचं जे आहे ते काम चाललेलं असतं. आता हे रजोगुणाच्या खांद्यावर तरळत आहे असं एक त्या ठिकाणी ओवीत म्हटलेलं आहे. आता रजोगुणाचा स्वभावच मुळात चंचल आहे. त्यानंतर पंचीकरणाचं शास्त्र आपल्याला सांगतं की मन हे वायू तत्वाचं बनलेलं आहे. मग वायूचा स्वभाव सुद्धा काय आहे, तर सतत वाहणे हाच स्वभाव आहे. त्यामुळे मन स्वरूपाने चंचल आहे. पण ह्या मनाचा एक उत्तम गुण असा आहे की त्याला जर तुम्ही चांगल्या गोष्टीची सवय लावली किंवा गोडी लावली तर ते तिथून मात्र अजिबात हलत नाही. त्याचं आपल्या समोर वर्णन केलेलं आहे, मन वढाय वढाय. ते इतकं कसं आहे, तर उभ्या पिकातलं ढोरं की त्याला जर त्या पिकांची चव लागली चांगली तर ते तिथून हालत नाही. तसं ह्याला जर रघुनाथाच्या प्रीतीची सवय लावून दिली तर ते तिथून हालणार नाही. आणि रघुनाथाची प्रीती जर त्याला कायमची करता आली तर त्याचं गमावलेलं जो आनंद हे स्वरूप आहे ते त्याला पुनरपी प्राप्त होऊ शकतं. मग आता मन हे अत्यंत सुंदर असं एक साधन आहे. आता मन वास्तविक पाहता कसं आहे, आत्ताच आपण म्हटलं की वायू तत्वाचं आहे. वायू तत्व म्हणजे 5 महाभूतापैकी एक भूत. आता ही 5ही महाभूत जी आहेत ती जड आहेत आणि जडाला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि इतरांचं ज्ञान सुद्धा होत नाही. मग मन सुद्धा जडच आहे की नाही, वायू तत्वाचं आहे म्हणून. मग हा उपदेश जरी मनोबोध मनाचे श्लोक असं म्हटलेलं असलं तरी हा उपदेश मनाला केला म्हणजे कोणाला केलेला आहे समर्थांनी, तर मन हे साधन वापरणाऱ्या जीवाला हा उपदेश केलेला आहे. आणि त्या जीवाला सांगितलेलं आहे अत्यंत सुंदर खूप छान असं एक साधन तुला भगवंतानी दिलेलं आहे. ते साधन योग्य पद्धतीने योग्य दिशा दाखवून जर आपण उपयोगात आणलं तर ते मन आपल्याला काय करतं, तर मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंद ते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी,
म्हणे दास विश्वा सता मुक्ती भोगी. या चौथ्या चरणाच्या खाली अंडरलाईन विश्वास सत्ता मुक्ती भोगी. जर इथं अविश्वास असेल, श्रद्धा कमी असेल, निष्ठा नसेल समर्थांच्या सांगण्यावर प्रेम नसेल, तर ह्या गोष्टी आजपर्यंत शिरणारच नाही. पण हे माझ्या कल्याणासाठी मला समर्थांनी सांगितलेलं आहे असं जर आम्ही लक्षात ठेवलं तर या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून अत्यंत आपलं मन जे आहे ते आपल्याला सशक्त करता येईल. मंदाताई गंधे नेहमी म्हणतात की स्थूल शरीर आपलं कितीही बिघडलं तरी काही फारसा फरक पडत नाही, पण मन जर व्यवस्थित असेल तर स्थूल शरीराच्या सगळ्या दुखण्यावर मात करता येते. पण मनच जर बिघडलेलं असेल तर मात्र तुम्हाला आम्हाला काहीही उपाय करता येत नाही. आणि म्हणून त्या मनाला दुरुस्त करण्यासाठी, मनाला समजूत घालण्यासाठी, मनाचा योग्य वापर करण्यासाठी म्हणून मनाच्या श्लोकांचा अभ्यास असं आपल्या समोर इथं आहे. पुस्तक किती छोटं आहे होते, अगदी पर्समध्ये मावण्यासारखं, खिशामध्ये बसण्यासारखं, केव्हाही वागवता येण्यासारखं, अजिबात ओझं नसलेले. नाही तर मोठ्या मोठ्या ग्रंथांचं ओझं किती होतं, पण हे अगदी छोटंसं आहे. कुठंही आम्ही ते वाचू शकतो, हे करू शकतो. आता इतकं छोटं पण त्याच्यामध्ये अर्थ जो भरलेला आहे तो मात्र अत्यंत गहन. अगदी संपूर्ण वेदांत शास्त्राचं सांगणं जे आहे ते समर्थांनी इथं छोट्या छोट्या या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे. मग आता सगळं काही संतांनी सांगून ठेवलेलं आहे, पण आम्ही जर त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही त्या दृष्टीने तर आम्हाला त्याचा फायदा होईल का? आता मनाच्या श्लोकांच्या बाबतीमध्ये आमची सगळ्यांची समजूत कशी आहे की हे पाठांतरासाठी असतात, त्याच्या स्पर्धा भरवायच्या असतात, ज्यांचे नंबर आले त्यांना बक्षीस द्यायचे असतात. एवढं काम झालं की त्याचं काम झालं. आता लहानपणी आपण पाढेपाठ करतो, पण पाढेपाठ करण्यामागची भूमिका काय आहे? कशासाठी पाढेपाठ करतो? तर मोठे मोठे गणित पुढे चालून आपल्याला पटापट सोडवता यावेत म्हणून पाढेपाठ केले जातात. तसं मनाच्या श्लोकाचं किंवा भगवद्गीतेचं लहानपणी पाठांतर का करायचं? तर हा संसार ज्या वेळेला करायला लागतो ना तेव्हा मोठे मोठे कोडे निर्माण होतात जीवनामध्ये की जे सोडवता सोडवता आम्हाला नाकी नऊ येतं. मग असे ज्या वेळेला मोठे मोठे कोडे जीवनामध्ये निर्माण होतील, अडचणी निर्माण होतील, तेव्हा यातला एक जरी विचार आम्हाला आठवला तर आम्हाला लगेच त्याच्यातून काय आता पुढे आपल्याला करायला पाहिजे ह्याची दिशा नक्की मिळू शकते. आणि म्हणून संतांचे जे वचन आहेत ते मनापासून अभ्यासावेत. कशासाठी पाठ करायचे आहेत तर आपल्या समोर म्हणजे मांडणी आहे की लहानपणी पाठांतर करायचं, तरुणपणी जे आहे ते त्याचं काय करायचं तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, आणि वयाच्या साठी नंतर निदान आता तरी ते आचरणात यावे म्हणून प्रयत्न करायचा. आणि हे सगळं केलं तर काय होणार आहे? हे सगळं केलं तर आमचं मन जे आहे ते अत्यंत खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी नक्कीच आम्हाला मदत करू शकतं. आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सोबत जर हे मन घडत असेल, मोडत असेल, तुटत असेल, फुटत असेल तर आमचं जीवन आम्हाला कसं काय व्यवस्थित जगता येणार आहे? हल्ली आपण पाहतो की पैसा अडका सगळा भरपूर आहे, पण तरी सुद्धा मानसिक रुग्णही खूप आहेत हो. आणि ज्यांना हे जास्ती मिळतंय सगळं बाकीचं भौतिक, तेच जास्ती मानसिक रुग्ण झालेले आहेत. ह्याचं कारण काय आहे तर लहानपणापासून घरामध्ये जी काय थोड्याफार प्रमाणात का होईना पण रामरक्षा म्हणा, उपासना करा, शुभं करोती म्हणा, हे वळण लावत लावत आपल्याला आपल्या आई वडिलांनी भगवंत आहे हे पटवून दिलेलं आहे. हे त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आणि हल्लीचे जे काय आहेत ते मात्र बाकीच्या गोष्टीचे प्रलोभन खूप दाखवतात, पण उपासना मात्र घराघरातली काय झालेली आहे तर बंद पडलेली आहे. आणि म्हणून मनाचं खच्चीकरण सुद्धा जास्ती चाललेलं आहे. आणि सातत्याने ते मन धैर्य खचलेल्या स्थितीमध्येच तुम्हाला आम्हाला दिसून येतं. क्षणाक्षणाला बीपी हायलो होतं, क्षणाक्षणाला शुगर कमी जास्ती होती. कारण काय आहे? नको असलेल्या चिंता करत बसतो. मग आता ह्या जीवात्म्याला आपण काय करायचं आहे समजून सांगायचंय. परत आपल्या वेदांत शास्त्राचं एक महत्वाचं असं शिकवण आहे की इथं बळजबरीने मनाला गप्प केलेलं नाहीये. वेदांत शास्त्राचं सांगते मी
की बळजबरीने त्याला मारून मुटकून बसवलेलं नाहीये की तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको, असं करू नको, तसं करू नको. असं त्याला तू आधी समजून घे. तू जिथं जिथं जातो आहेस तिथं तिथं तुला काय अनुभव येत आहेत हे समजून घे. म्हणजे इथं सामोपचाराने त्याला हळूहळू वळण लावण्याचा काय केलेला आहे तो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे व्यवहारात आपण पाहतो आई वडिलांनी अतिशय धाक दाखवला म्हणून अभ्यासाला बसणारी मुलं, त्यांच्या धाकापायी अभ्यासाला बसणारी मुलं आणि स्वतःचं हित लक्षात घेऊन अभ्यासाला बसलेली मुलं, त्या दोन्हीमध्ये कोण जास्ती वर जातो? मग इथं सुद्धा बा सज्जना बा मना असं करत करत आपल्या मनाला समजून सांगा. परमार्थामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याला स्वयंसूचना असं म्हणतात, ऑटो सजेशन. इथं बाहेरच्यांना काही सूचना द्यायच्या नसतात. बाहेरच्यांना सूचना देण्याचा स्वभाव प्रपंचातला असतो आणि स्वतःला सूचित करण्याचा स्वभाव जो आहे तो परमार्थातला असतो. ते पहिलं साधन आहे की स्वतःला समजवा, आधी बाहेरच्यांना समजावण्यापेक्षा स्वतःला समजवा. मग इथं समर्थांनी तेच केलेलं आहे. मना सज्जना, त्या मनाला कारट्या म्हटलेलं नाही किंवा काही अशी दुसरी शिवी दिलेली नाही. तर बा मना बा सज्जना तू हे समजून घे. आणि समजून घेतल्यानंतर आता पूर्ण भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण पाहतो की मोहात अडकलेल्या त्या अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी भगवंत त्याला असं म्हटलंय का की तू माझ्यासमोर ध्यानाला बाई डोळे मिटून मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि सगळ्या मोहातून तू निवृत्त होईल, असं बोललाय का भगवंत? व त्या मोह निवृत्तीसाठी त्यांनी 18 अध्यायपर्यंत विचारच सांगितलेले आहेत त्याला. आणि एवढे विचार सांगितल्यानंतर सुद्धा तू स्वतः विचार कर आणि मग तुला काय बरोबर योग्य वाटतं ते तू कर. म्हणजे तिथं सुद्धा आग्रही वृत्ती नाही. इतकं हे आपलं शास्त्र, आपले ग्रंथ, आपले सद्गुरू हे इतक्या पद्धतीने आपल्याला हे समजून सांगतात. पण आपण जर ते मनावरच नाही घेतलं तर कसं काय होणार आहे हो? व्यवहारात म्हणतो ना आपण की कुठलीही गोष्ट मनावर घेतली की होतेच. मग स्वतःला सुधरवण्याचं का मनावर घेत नाही आम्ही? बिघडलेल्या मनानेच पूर्ण आयुष्य जगायचं का? का स्वतःच्या मनाला सुधरवण्याचा प्रयत्न करायचा आहे? 3-4 वाक्य आहेत पण नेहमी आपल्या बोलण्यामध्ये येतात. पाहावं ते मनाला येईल तसं वागतात, पाहावं ते मनाला येईल तसं बोलतात, वाटेल तसं बोलतात. म्हणजे याच्यावरूनच काय लक्षात येतं? मनात जे जसं येईल तसं ताबडतोब बोलणं हे चुकीचं आहे. मग काय करायचं त्याच्यावर? तर जे मी बोलतो आहे ते माझ्या आईवडिलांना मान्य असेल का? ते माझ्या गुरुला मान्य असेल का? ते समाजामध्ये शोभायमान आहे का? ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला या सगळ्या कृती करायला सांगितलेल्या आहेत. पण आपण कुठलाच विचार न करता आधी कृती करायला सुरुवात करतो आणि त्याच्यामुळे सगळा काय होऊन चाललेला आहे तो गोंधळ झालेला आहे. आता संसारात तर तुम्ही आम्ही येऊन पडलेले आहोत. हा संसार जो आहे तो सुखाने करायचा आहे असं प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पण तरी सुद्धा ज्याने संसाराचं स्वरूपच समजून घेतलेलं नाही तो या संसारात सुख शोधत गेला तर त्याला ते लाभणार आहे का हो? त्या म्हातारीची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुई हरवली एका ठिकाणी आणि शोधते दुसऱ्या ठिकाणी. तसं सुख हरवलंय मनातलंच आणि शोधतंय मात्र बाहेरच्या संसारामध्ये. असं तुमचं आमचं चाललेलं आहे. मग आता या फजितीतून बाहेर पडायचं असेल तर ज्या संसारात आम्ही आलेले आहोत, ज्या संसारात आम्हाला मृत्यू पावे तो राहायचं आहे, त्या संसाराचं स्वरूप काय आहे, त्या संसाराला संतांनी काय म्हटलेलं आहे, या गोष्टीचा आम्ही विचार केला पाहिजे की नाही? मग हा संसार कसा आहे? तर समर्थ याला महाघोर संसार काय म्हटलेलं आहे? हा संसार जो आहे तो शत्रुवत आहे. प्रपंचाला सुद्धा 6वा वैरी समर्थांनी म्हटलेलं आहे. प्रपंच असू दे किंवा संसार शब्द असू दे. मग आता हा संसाराला शत्रू का म्हटलेला आहे? कारण आमच्या चित्ताचा आनंद घालवण्याचं सामर्थ्य या संसाराच्या चिंतेमध्ये आहे, म्हणून तो आमचा काय आहे तर शत्रू आहे. जितक्या संसाराच्या चिंता मनाला जास्ती तितके मनाला क्लेश जास्ती आणि तितकं आतलं सुख रूप तत्व जे आहे ते बाहेर आम्हाला मग लक्षात येत नाही. मग हा संसार म्हणजे नेमकं काय आहे तर सरत सरत जाणाऱ्या व्यक्तींचा, वस्तूंचा,
परिस्थितींचा समूह म्हणजे संसार. काय शब्द वापरला? सरत सरत जाणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा समूह म्हणजे संसार आहे. दिसायला तो सातत्याने तुम्हाला आम्हाला दिसतो, पण तो प्रवाह रूपाने नित्य आहे, स्वरूपाने अनित्य आहे. संसार कसा आहे? तर प्रवाह रूपाने नित्य. म्हणजे नेमकं काय म्हणायचं? आपण नदीच्या काठावर जर उभं राहिलो तर नदीच्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो सारखा आपल्या डोळ्यासमोरून जाताना दिसतोय. त्यामुळे आपल्याला वाटतं नदी सतत आपल्या समोर आहे, पण नदीतलं जे पाणी आहे ते सारखं पुढे सरकतं आहे आणि मागचं पाणी जे आहे ते आपल्या समोर येतंय. त्याला पाहतो न पाहतो ते परत पुढे सरकतं. ह्या पद्धतीचाच हा संसार आहे. पण ह्या संसाराला मात्र आम्ही काय समजतो आहोत? सत्य. या संसाराला आता तो प्रवाह रूपाने नित्य आहे, पण स्वरूपाने सत्य नाही, असं या संसाराचं काय आहे तर वर्णन शास्त्राने आपल्या समोर केलेलं आहे. मग जो नित्य नाही, जो स्वरूपाने नित्य नाही, त्या अनित्य असणाऱ्या संसारातून नित्य सुखाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला कधीतरी होऊ शकेल का हो? सरळ गणित मांडल्यासारखं उत्तर आहे की संसार स्वरूपाने अनित्य आहे, भ्रमाने तो मला सत्य वाटत आहे आणि तो भ्रमाने सत्य वाटत असल्यामुळे त्याच्यातच मी सुख शोधत आहे. आता भ्रमाने सत्य वाटणं हे माझं आणि स्वरूपाने तो अनित्य आहे हे वेदांत शास्त्राचं सांगणं. या दोन्ही मधलं कोणाचं सांगणं बरोबर आहे आणि कोणाचं वाटणं चूक आहे? उत्तर किती स्पष्ट आहे आपल्या समोर की मला जे वाटतं ते सत्य नाहीये, ते भ्रमात्मक आहे. आणि भ्रमात्मक या असणाऱ्या वस्तूंमधून, भ्रमात्मक असणाऱ्या या सगळ्या गोष्टींमधून जर मी सुख शोधण्याचा प्रयत्न करेल तर मला ते खरोखरीच मिळेल का? प्रत्येक जीवाला सुख हवं आहे, पण सुख शोधण्याच्या नादामध्ये अनेकदा त्याला दुःखाचा अनुभव येत चाललेला आहे. मग असं का होतं? ह्याचं जर कारण मीमांसा करायची ठरली तर त्याचं उत्तर शास्त्राने आपल्या समोर दिलेलं आहे की मन मुळातच भ्रमात्मक आहे, म्हणून सातत्याने ते विचित्र विचित्र कल्पना करतं. तसंच या मनाने 2-3 चुकीच्या कल्पना करून ठेवलेल्या आहेत. मी देह नसताना मी देह आहे असं त्या मनाने ठरवून टाकलेलं आहे. जग सत्य नसताना ते सत्य आहे असं त्या मनाने ठरवून टाकलेलं आहे. आणि मी करता भोगता नसताना सुद्धा मी करता भोगता आहे अशी चुकीची कल्पना जी आहे ती या मनाने करून ठेवलेली आहे. आणि या चुकीच्या कल्पनांमुळे या संसारामध्ये तुम्ही आम्ही काय झालेले आहोत तर अडकून पडलेले आहे. आता या चुकीच्या कल्पनांमुळे निर्माण काय काय होतं? फार सुंदर श्लोक आपल्या समोर आहे. समर्थ म्हणतात, मना वासना चुकवी येरधारा, मना कामना सांडिरे द्रव्यधारा, मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. या गर्भवासामध्ये तुम्ही आम्ही का आलो त्याचं उत्तर मगाचे 3 गोष्टी आहेत की चुकीच्या पद्धतीने आपण आधीच ठरवून ठेवलेलं आहे की जग सत्य आहे, जगातले जे सुख आहेत त्याच्यातून आपल्याला जे प्राप्त होतं तेच आपलं खरं जीवन आहे, ही अजून एक चुकीची कल्पना आपण करून ठेवलेली आहे. आणि म्हणून या जगामध्ये, या देहामध्ये वासने रूपाने आपण तुम्ही आम्ही सगळेजण काय झालेले आहे? वासना रूपाने अडकून पडलेले आहोत. 3 शब्द इथं आलेले आहेत, वासना, कामना आणि यातना. आता वासनेचं मूळ कामना आहे आणि कामनेमुळे वासना, वासनामुळे जन्म आणि जन्माला आलं की यातना सुरू. अशी पूर्णपणे जी काय आहे ती आपल्या समोर इथं मांडणी आहे आता या ठिकाणी. आता कामना म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळू दे, ते मिळू दे. 5 प्रकारचे काम आपल्या समोर ठेवलेले आहेत. काम शब्दाचा सोपा अर्थ इच्छा. त्या इच्छा मनामध्ये निर्माण होतात. शब्दकाम, रूपकाम, रसकाम, स्पर्शकाम इत्यादी आपल्या समोर 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 विषय आणि त्यांच्याविषयी मला असणारी इच्छा, असं जे काही आहे ते कामनेचं स्वरूप आहे. आता हे 5 विषय, त्याच्यानंतर अजून पुढचे 5 सूक्ष्म विषय जे मनामध्ये नेहमी असतात आणि आमचं मन तिथं अडकून पडलेलं आहे. ते 5 सूक्ष्म विषय कुठले तर सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा.
ह्याला 5 मानस भोग असे म्हटलेले आहेत. ह्याच्यामध्येही आमचं चित्त अडकून पडलेलं आहे. आता शब्द हा आकाशाचा गुण आहे. पंचकरणाचं शास्त्र जिथं दासबोधाचा अभ्यास झालेला आहे, जिथं मनाच्या श्लोकाचाही अभ्यास झालेला आहे, त्यांना आधी हे सगळं माहिती आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. म्हणून त्याचं फारसं विवेचन न करता थोड्या थोड्या ह्याच्याने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू की हे दृश्य जगत जे आहे त्या दृश्य जगतामध्ये आता हा जीवात्मा देह धारण करून आलेला आहे. आता देह धारण करून आलेला हा जो जीवात्मा आहे तो या संसार सागरामध्ये पडल्यानंतर तो अनेक गोष्टीतून सुख शोधण्याचा प्रयत्न करत जातो. ते मला मिळवावं असं त्याच्या मनाला वाटायला लागणं हे कामाचं स्वरूप आहे. आणि मृत्यूच्या वेळेला, ज्या वेळेला आयुष्यभर जे काम मी भोगण्याचा प्रयत्न करते, मिळवण्याचा प्रयत्न करते, पण माझ्यापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत ते मला पूर्ण करता येत नाही, पण इच्छा मात्र मनामध्ये चकार लावून राहिलेल्या आहेत, त्याच कामनांचा वासनामध्ये काय होऊन जातो, नंतर तर परिणाम होऊन जातो. कामनेतून वासना निर्माण होते आणि वासनेतून काय आहे तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. तुम्हाला आम्हाला हा जन्म कशामुळे घ्यावा लागलेला आहे? वासनेमुळे घ्यावा लागलेला आहे. आता जन्माला येण्यामध्ये खरोखरीच आनंद आहे का? जीव जन्माला आले की आम्ही सगळेजण काय करतो? आनंद साजरा करतो. मग आता तो आहे की नाही? नरदेहात तो जीवात्मा जन्माला आला म्हणून ते आनंददायीच आहे. कारण इतर 84 लक्ष जीव योनीमध्ये सर्वात श्रेष्ठ अशी जर कुठली योनी असेल तर ती मनुष्य योनी आहे. म्हणून मनुष्य योनीमध्ये जन्म मिळाला जर एखाद्या जीवाला तर तो नक्कीच आनंदाचा सोहळा आहे. पण तो आनंदाचा सोहळा कशासाठी आहे तर नरदेहात आलेला जो जीवात्मा आहे तो आपल्या जीवाचं आता पूर्ण सार्थक करण्याचं क्रियमाण स्वातंत्र्य त्याला भगवंतानी देऊन ठेवलेलं आहे. मग आता ह्या क्रियमाण स्वातंत्र्याच्या द्वारे तो जीवनाचं सार्थक करतो का हा दुसरा प्रश्न आहे की तो करतो का? ह्या पद्धतीने विचार कधी स्वतःचा करतो का? आयुष्यभर आमचं काय चाललेलं आहे, आम्हालाही हे सगळं करायचं आहे पण आमची गोष्ट कधीच संपत नाही, थांब माझ्या लेकराला नाहू घालू दे, ही गोष्ट आमची कधीच संपत नाही. मग नामस्मरण होत नाही, ग्रंथांचा अभ्यास होत नाही, सत्संगतीला जाणं होत नाही, शिबिर अटेंड करणं होत नाही, कारण कुठं ना कुठं काहीतरी प्रापंचिक अडचण जी आहे ती तुमच्या आमच्या समोर सदैव उभीच असते. मग या अडचणींवर मात करून मला जर परमार्थ सिद्ध करता येऊ शकतो का? नक्की येऊ शकतो. बरं, परमार्थ सिद्धीसाठी आम्हाला खरोखरीच गिरीकंदरामध्ये जाऊन बसवावं लागतं का? प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ सिद्धीला गेलेले असे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, पंत बाळेकुंद्री महाराज अशा किती संतांचे उदाहरण आपल्या समोर आहेत. सगळ्या संतांचे उदाहरण आपल्या समोर आहेत की ते कुठल्या असं हिमालयात वगैरे जाऊन बसलेले नाहीत, तर आपल्या घरातच राहून त्यांनी हा परमार्थ सिद्धीला नेलेला आहे. मग आम्ही प्रापंचिक असलो म्हणून आम्हाला परमार्थ जमणारच नाही असं समजण्याचं काहीही कारण नाही. आपला मुद्दा चाललेला आहे की माणूस जन्माला आल्यानंतर, मनुष्य देह त्याला प्राप्त झाल्यानंतर ती भगवंतानी त्याच्यावर केलेली पहिली कृपा आहे. 3 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत दुर्लभतेने मनुष्याला प्राप्त होतात असा आद्य शंकराचार्यांचा श्लोक आपल्या समोर आहे. दुर्लभम त्रयमे वैतद दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. या 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. एक मनुष्य देहात जन्म मिळणे, त्यानंतर मुमुक्षत्व आतमध्ये जागृत होणे आणि त्यानंतर तिसरं मोक्ष गुरूंचा लाभ होणे. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत दुर्लभ आहेत आणि या तिन्ही गोष्टी मला जर प्राप्त झालेल्या असतील तर तो काय आहे माझ्यासाठी? आनंदाचा सोहळा आहे. मग आता मी नरदेहात आल्यानंतर, नरदेहाला त्याग योनी असं सुद्धा बोलतात. मग आता नरदेहात त्याग करायचा असतो विषयांचा, कारण बाकी सगळ्या योनींमध्ये हे विषय भरपूर बघून झालेले असतात. आता ते विषय इंद्रापासून तर अत्यंत डुकरापर्यंत सगळे एक सारखे आहे. खाणे पिणे भोग घेणे त्यामध्ये हे सगळं सारखंच आहे, त्यात काही बदल नाही. मग मनुष्य देहाचं वैशिष्ट्य काय आहे
तर मनुष्य देहाचैनी ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे, की या नरदेहात आलेल्या जीवात्म्याला सच्चिदानंदाची पदवी घेण्याचा अधिकार त्या भगवंतानी सहजच देऊन टाकलेला आहे. प्रत्येक प्राण्याला पहा त्यांनी एक सहज शक्ती दिलेली आहे. आकाशात उडणारे जे पक्षी आपल्याला दिसतात त्यांना कोणाकडे पोहण्यासाठी शिकावं, वर उडण्यासाठी शिकावं लागतं का उड्डाण करण्यासाठी? अजिबात नाही. वैमानिकाला मात्र त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं. पण या पक्ष्यांना कुठं ट्रेनिंग घ्यावं लागतं का? नाही. जलचर जे प्राणी आहेत त्यांना पोहण्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं का? मग त्यांना ती प्रत्येकाला एक एक शक्ती दिलेली आहे. सोनकिड्याला सुद्धा शक्ती दिलेली आहे. जे गहू दळून आणून नंतर भिजवून भाजून मग आम्ही खातो तेही आम्हाला पचत नाहीत, पण तेच गहू काहीही प्रक्रिया न करता ते सोनकिडे जे आहेत ते पोखरून टाकतात. मग त्यांच्याजवळची शक्ती केवढी आहे? दिसायला एवढेशे आहेत. प्रत्येकाला भगवंताने काही ना काहीतरी एक विशेष दिलेला आहे. जसं नरदेहात आलेल्या प्राण्याला त्यांनी बुद्धिमत्ता भरपूर दिलेली आहे, पण त्या बुद्धिमत्तेचा विनियोग भगवंताच्या शोधासाठी करायचा असतो, हे मात्र संतांच्या संगतीशिवाय आमच्या लक्षात येत नाही. मग त्या बुद्धीचा उपयोग आम्ही कशासाठी करतो? एक नाही दो चार दिला दे, बस तो आम्हाला देतो. याच्यावर काहीच आमचा पूर्ण की आम्हाला जेवढं आवश्यक आहे त्यांनी दिलेलं आहे याच्यावर विश्वास नसतो. म्हणून अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे ह्याच्यासाठी आमची सगळी धावपळ चाललेली आहे. पण ज्यांनी हे भरपूर मिळवलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन सर्वे करून यावा, की तुम्ही एवढ्या डिग्र्या मिळवलेल्या आहेत व्यवसायातल्या किंवा लौकिक जीवनातल्या, तुम्ही सुखरूप झालेले आहात का? तुम्ही एवढा पैसा मिळवलेला आहे, तुम्ही सुखरूप झालेले आहात का? तुम्ही एवढे भूपती आहेत, किती घरं बांधलेले आहेत? जाऊन विचारावं पवार साहेबांना की किती घरं बांधलेले आहेत, त्याच्यात तुम्ही पूर्ण सुखरूप झालेले आहात का? या पद्धतीने प्रत्येकाला जाऊन विचारा. ज्याला असं लौकिक जीवनातलं भरपूर काही, कोणाला सत्ता मिळालेली आहे, कोणाला संपत्ती मिळालेली आहे, कोणाला प्रतिष्ठा मिळालेली आहे, पण या सगळ्या गोष्टी टिकाऊ आहेत का? या सगळ्या गोष्टी टिकाऊ आहेत का ह्याचा जर आपण विचार केला तर ही प्रत्येक गोष्ट कधी ना कधी तरी नक्की नाश पावणारी आहे. मग इतकं आयुष्यभर त्याच्या मागे धावून आम्ही नक्की काय मिळवलेलं आहे? त्याच्या विरुद्ध संतांचं उदाहरण आपल्या समोर आहेत की सुख सोयींनी युक्त असं तुकाराम महाराजांच्या घरामध्ये एकही वस्तू नव्हती, पण तरी त्यांच्या अनुभवाचा अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे. आता त्यांच्यासाठी भगवंतांनी वेगळं जग निर्माण केलेलं आहे का? आणि आमच्यासाठी वेगळं निर्माण केलेलं आहे का? आमच्या घरामध्ये सुखसोयींनी युक्त वस्तूंची किती रेलचेल आहे हो? इतकी रेलचेल की घरात बसायला जागा नाही. इतकं सगळं घर जे आहे ते आम्ही भरून ठेवलेलं असतं. मग आता एवढ्या सगळ्या वस्तू असताना सुद्धा अंतःकरणामध्ये मात्र शांती नाही, तृप्ती नाही, समाधान नाही, आनंद नाही, सर्वाभूती प्रेम नाही, यातलं एकही गोष्ट नाही. आणि संतांजवळ मात्र सुखसोयींनी युक्त काहीही नसताना आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, अनुभवाचं ज्ञान आहे, आनंदाचा अनुभव आहे. आणि तो आनंदाचा अनुभव कसा? फक्त व्यक्तिगतरित्या ते म्हणत नाहीयेत, तर आनंदाचे डोही आनंद तरंग, जगाकडून येणारा प्रत्येक तरंग सुद्धा त्यांना आनंद रूप वाटतोय. आणि आनंदासाठी सारखं प्रयत्न करणारे आम्ही मात्र आमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद, दोन्ही मध्ये किती फरक आहे पहा. आता समर्थांनी सुद्धा 12व्या वर्षीच घरातून सगळं सोडून निघून गेले. घरचे ते अत्यंत चांगल्या संपत्तीतले म्हणजे चांगल्या परिस्थितीतले होते, पण त्यांना कुठंही परत मागे वळून यावं ते घेऊन जावं असं वाटलेलं नाही. इतकं त्या रघुपतीच्या भजनासाठी सर्व गोष्टीचा त्याग करून आनंदरूप झाले. आनंदवन भुवनी सारखं काव्य ते आपल्या समोर लिहून ठेवतात. आणि आपण मात्र सगळं काही एवढं कमवतो, जमवतो, पण तरी सुद्धा कमावलेली प्रत्येक गोष्ट मला रडवते, जमवलेली प्रत्येक गोष्ट मला रडवते. जितके नाते टिकवण्याचा प्रयत्न करते तितकं मला ते रडवतं. आहे की नाही सगळ्यांना या पद्धतीचा अनुभव?
मग आता याच्यातून जर मला सुटायचं असेल तर मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. आता किती कामना केल्या म्हणजे मी खरोखरी सुखरूप होणार आहे हो? उदाहरण आपल्या समोर आहे रामायणातलं. रावण जो आहे तो दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सामर्थ्यशाली आहे, अत्यंत शूर आहे, पराक्रमी आहे, सगळ्यांवर त्याची सत्ता चालत होती, देवांना सुद्धा त्यांनी बंदिवासात टाकलेलं होतं, इतका तो पराक्रमी आहे. त्याच्या मनामध्ये 3 काम शेवटपर्यंत होते. ज्या वेळेला तो धारातीर्थी पडला आणि त्याचा अजून काही श्वास बाकी होते, ते रामरायाला कळल्यावर रामराया लक्ष्मणाला म्हणतात की जा रे त्याच्याकडे आणि त्याला जाऊन विचारून ये, या जगाला देण्यासारखं त्याच्याजवळ अजून काही शिल्लक आहे. मग जसा लक्ष्मण आणि आता त्याच्याकडे तू विचारायला चाललेला आहेस ना काही, तर हात जोडून जा. मग आता शत्रुत्व तिथं संपलेलं आहे पूर्णपणे रामारायाचं सुद्धा, की जे करायचं ते काम झालेलं आहे, पण अजून दुगदुगी त्याची राहिलेली आहे. तोपर्यंतच विचारून ये की ह्या जगाला तो काही सांगू शकतोय म्हणून. मग आता काय सांगण्यासारखं होतं त्याच्याजवळ? लक्ष्मण गेला जवळ, हात जोडले. रावणाच्या मनात मात्र आता काय राहिलंय कोणाला माहिती, अजून त्या लक्ष्मणाला पाठवतोय हा राम, या पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये. पण लक्ष्मण जवळ येतो तसा अरे हा हात जोडून येतोय, आता नवीन काय नाटक आहे यांचं, असं त्याला काही कळत नाही. पण जवळ आल्यानंतर लक्ष्मण अत्यंत नम्रतेने म्हणतो की रामरायाने मला सांगितलं तुमच्या ठिकाणी जगाला देण्यासारखे एक काही सुंदर विचार आहेत, ते तुम्ही जगाला सांगा आणि मग तुमचं कार्य इथलं संपलेलं आहे. शेवटपर्यंत राम आपल्याला काही सोडत नाही, हे रावणाच्या लक्षात आलं की जे आहे ते काढून घेतल्याशिवाय तर राहत नाही. हो म्हणे, काय तर म्हणे मी खरोखरीच इतका सामर्थ्यशाली आहे, पराक्रमी आहे, तपश्चर्या भरपूर केलेल्या आहेत, वारंवार शिवाला प्रसन्न करून घेतलेलं आहे, म्हणजे तपश्चर्या सुद्धा भरपूर केलेल्या आहेत. पण एवढं सगळं करून माझ्या मनातले 3 काम मला पूर्ण करता आले नाहीत. संपूर्ण लंका सोन्याची करेल हे त्याला अर्धवट कुठेतरी पूर्ण करता आलेलं आहे. नंतर समुद्राचं पाणी गोड करेन आणि काय करेल तर सुवर्णाला सुगंध प्राप्त करून देईल, असे 3 कामना त्याच्या मनामध्ये होत्या. यातलं तो फक्त एकच अर्धवट पूर्ण करू शकलेला आहे आणि बाकीचे 2 जे आहेत ते काम त्याला पूर्ण करता आलेले नाहीत. आता इतका सामर्थ्यशाली असून, शंकराचा वर मिळवलेला असून, त्याला जर त्याच्या मनातल्या कामना पूर्ण करता येत नसतील तर माझ्या मनातल्या किती कामना मला पूर्ण करता येणार आहेत? त्याच्या मानाने जर माझा पराक्रम, माझी तपश्चर्या असं जर मी काही पाहिलं तर लक्षात येतं आपण फारच अलीकडचे आहोत. मग मला किती काम पूर्ण करता येणार आहेत? असे काम पूर्ण करून कोणाला सुखरूप होता येतं त्या कामनांना पूर्ण विराम देऊन सुखरूप होता येतं? 2 प्रश्न आहेत आता आपल्या समोर, की खरोखरीच प्रत्येक काम मला पूर्ण करता येणार आहे का कामनांना पूर्ण विराम देण्यामध्ये खरं मला यश मिळणार आहे किंवा सुखाचा अनुभव येणार आहे? तर कामनांना पूर्ण विराम दिला की आम्ही सुखरूप होतो, आणि कामनांना पूर्ण करण्याच्या नादाला लागलो की सतत सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, या पद्धतीने तुमची आमची फजिती जी आहे ती सारखी सुरू होते. मग आता या ठिकाणी विवेक करायचा आहे की नेमकं मला कामना पूर्ण करायच्या आहेत का कामनांना पूर्ण विराम द्यायचा आहे? भक्ती करून मला नेमकं काय करायचं आहे, ह्याचा विवेक ज्याला करता येईल तो या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जाईल. नाही तर काम पूर्ण करण्यासाठी आमचे मार्गशीर्षातले गुरुवार चाललेले आहेत, 16 सोमवार चाललेले आहेत, चतुर्थ्या चाललेल्या आहेत, काय चाललेलं नाही काम पूर्ण करण्यासाठी. आणि एवढं करून ते पूर्ण होतं का बरं? ते जर भगवंतानी पूर्ण केलं तर नवीन काम परत मनामध्ये येतो. 1 BHK तून 2 BHK मध्ये गेलो, 2 BHK झालं, आता परत मुलांचे लग्न, परत अजून एक घर पाहिजे, मग अजून एक फार्म हाऊस पाहिजे, मग अजून 3 BHK पाहिजे. अहो कितीही केलं तरी हे सगळे फ्लॅटच आहेत, आता स्वतंत्र बंगला पाहिजे. काय पाहिजे, काय पाहिजे, किती पाहिजे? आणि शेवटी एवढं करून सुद्धा राहणार एकाच खोलीत की नाही? दिवसभरात आम्ही राहून राहतो तर एका खोलीमध्ये सुद्धा राहतो. मग आता इतकं त्याच्या मागे लागून किती वस्त्र पाहिजे, किती वस्त्र पाहिजे? 3 कपाट, किती वस्त्र पाहिजे, की ते कशासाठी आहे? पैसा किती पाहिजे?
सारखं त्याच्या मागे धावत गेलो तर नंतर तो उपभोगण्यासाठी सुद्धा आमचं शरीर आम्हाला साथ देत नाही, इतकं त्याच्या मागे आम्ही धावायचं आहे का? तुम्ही आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरणम, ह्या पद्धतीने सारखं जन्म मरणाच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही अडकून पडतो. बरं, आता जन्म मरणाच्या चक्रात जरी आपण आलो तरी दुःखाचं कारण सांगताना समर्थ आपल्याला दासबोधामध्ये म्हणतात, जन्म दुःखाचे मूळ. जेवढं काही तुम्हाला दुःखाचे अनुभव आहेत ते कशामुळे आहेत हो? जन्मात आलो म्हणून. जन्माला का आलो? वासना शिल्लक राहिल्या म्हणून. वासना का निर्माण झाल्या? खूप कामना होत्या म्हणून. असं एक 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 मग यातना ज्या तुम्हाला आम्हाला आता इथं काही शारीरिक यातना सुरू आहेत, काही मानसिक यातना सुरू आहेत. शारीरिक यातनांना आपण व्याधी म्हणतो, मानसिक यातनांना आपण आधी म्हणतो. आणि या आधी व्याधीतून जर मला माझी सुटका करून घ्यायची असेल तर हे सगळं प्रकरण कुठंतरी थांबवलं पाहिजे. येतंय का लक्षात आपल्या असं की अरे हे सगळं थांबलं पाहिजे कुठंतरी? पण ते काही आमच्या लक्षात येत नाही आणि आम्ही मात्र सारखं पळत्याच्या पाठीमागे धावत सुटतो. तर असा हा सरत सरत जाणारा जो संसार आहे, त्या संसारामध्ये आम्ही सरणावर चढायच्या आधी या संसाराचं सारभूत तत्व जे आहे ते शोधून काढण्यामध्ये जीवनाची, मानवी देहाच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे, सार्थकता त्याच्यामध्ये आहे. मग त्या दृष्टीने आमचे काही प्रयत्न चाललेले आहेत का? साधना आम्ही सगळेजण म्हणतो आम्ही साधना करतो, आम्ही साधना करतो. मग आता साधना करतो तर साधना देवाच्या नावानेच आपण करतो. देव सुखरूप आहे, आनंद रूप आहे. मग जितकी जास्त साधना त्याच्याविषयी आम्ही करतो तितकं जास्त सुखरूपता आतमध्ये असली पाहिजे. पण तशी आहे का? मग परत प्रश्न येतो, साधना चाललेल्या आहेत पण सकाम साधनाचं फळ काय आहे, निष्काम साधनेचं फळ काय आहे, हे काहीही जाणून न घेता आमच्या साधना काय आहेत, सुरू आहेत. आत्ता मी बाहेरून येताना माझ्या हातामध्ये पर्स होती. कोणी जर मला विचारलं की जयश्रीताई तुमच्या पर्समध्ये पैसे आहेत का, तर मी नक्की सांगणार आहे हो 5 रुपये आहेत. मग आता ह्या 5 रुपयामध्ये बाहेर जाऊन पाहिलं किती आहेत. आता इथं डीमार्ट आहे, अमुक आहे, डमुक आहे, आज सुपर बाजार आहे, सगळ्यांमध्ये ते 5 रुपये घेऊन मी हिंडले पण कुठेही काहीही मला त्यातून मिळणार नाही. तशा आमच्या साधना पुढचं आहे आता की सगळेजण आपण म्हणतो आमच्या साधना चाललेल्या आहेत. मग त्या साधनेच्या माध्यमातून शांती, तृप्ती, आनंद, समाधान आणि स्वस्वरूपाचं ऐक्य एवढ्या गोष्टी आम्हाला साधायला पाहिजेत. मग यातलं मला काय मिळालेलं आहे? 5 रुपयात जसं काही मिळू शकत नाही तसं फुकट मन एकवटले, तुटक ध्यान केले, ते कोणा उपयोगा आले सांगा स्वामी, अशी समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे. मन कसं आहे? फुटकं आहे. ध्यान लावायला बसतो तर ते तुटकं आहे. श्रवण करायला बसलो तर निद्रे नागविले. ह्या पद्धतीने आमचं सगळं जर चाललेलं असेल तर आम्हाला कसं काय त्या ह्याच्यापर्यंत पोहोचता येणार आहे? आणि म्हणून आपल्या समोर आहे की हे सगळं आधी समजून घ्या. जीवदशा कशामुळे प्राप्त झालेली आहे, जीवभावाचं मूळ कारण काय आहे. आता या जीवभावाला जर आत्मभावामध्ये मला पूर्णपणे बदलवून टाकायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, या सगळ्या संबंधीचं जे विवेचन आहे ते समर्थांनी एकेका श्लोकाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला इथं सांगून ठेवलेलं आहे. पण ते पाहण्यासाठी वेळ काढावा लागतो, ते ऐकण्यासाठी वेळ काढावा लागतो. आयोजकांनी जी वेळ ठरवलेली असेल त्या वेळात उपस्थित राहावं लागतं. मग ती वेळ त्यांनी जी काय सोयीनी ठरवलेली असेल त्या वेळामध्ये तुम्हाला आम्हाला काय करावं लागतं? उपस्थित राहावं लागतं. त्यानंतर निरूपणासाठी आता एवढे कष्ट करून भर उन्हात धावत पळत आम्ही इथं आल्यानंतर ते निरूपण ऐकत असताना निद्रे नागविले असं होऊ द्यायचं नसतं. आता वक्त्याचं एक बरं आहे, त्याला बोलायचं असल्यामुळे त्याला झोप येऊ शकत नाही बोलता बोलता. पण ऐकणाऱ्याला मात्र असा अडथळा नक्की येतो, कारण त्या निद्रा देवीला सुद्धा रामानीच काय दिलेलं आहे? वर दिलेला आहे. तिच्या नवऱ्याला मारल्यामुळे तिने वर मागितलाय. तर जिथं जिथं माझ्या कथा चालतील तिथं तिथं
आता या पद्धतीने आमचं सगळं चाललेलं आहे. आणि असं जर तुटक श्रवण झालं तर त्याचे परिणाम सुद्धा काय होतात. वक्ता एखादी गोष्ट छान पद्धतीने उदाहरण देऊन जर समजून सांगत असेल तर उदाहरणं लक्षात राहतात, पण कशासाठी सांगितलं हे लक्षात राहत नाही. कारण मध्ये तेव्हाच डुलकी आलेली असते आणि म्हणून राहत नाही. काका स्वतःच्या ह्याच्यावरून एक उदाहरण सांगतात. काका म्हणे की साधकाला आपल्या घरातलं वातावरण अतिशय चांगलं ठेवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात. कारण घरातलं वातावरण जर चांगलं असेल, सगळ्यांचं एकमेकांशी जर व्यवस्थित वागणं बोलणं असेल तर साधकाला काही अडथळे निर्माण होत नाहीत आणि तो छान साधना करू शकतो. म्हणून मी काय केलं म्हणे, एकदा सरप्राईज देण्यासाठी काय केलं, पत्नीला सरप्राईज देण्यासाठी मी एकदा पाडव्याला तिला साडी घेऊन गेलो. आता कशासाठी काकांनी हे उदाहरण सांगितलं, साधकाने घरातल्या लोकांशी जुळवून जमवून घ्यावं, वातावरण त्याच्याने हलकं राहतं आणि आपल्याला साधना करता येते. पण त्या श्रोत्याने जे ऐकलं ते पाडव्याला साडी घेतली आणि दिली, एवढंच ऐकलं. आणि 6 महिन्यानंतर काका म्हणे मला पत्र आलं की कुठल्या पाडव्याला दिली, गुढीपाडव्याला का दिवाळीच्या पाडव्याला. आता ह्या पद्धतीच्या चुका ज्या आहेत त्या या ठिकाणी होऊन जातात जर मध्येच डुलकी आली तर. आणि म्हणून पूर्वीच्या काळी ना श्रवणाला बसलं की वाती करत होते की हाताला काहीतरी चाळा असला तर काय होत नाही, झोप येत नाही. पण इथं कोणीही मला झोपताना दिसलेलं नाही. मी एक गमतीचा एक भाग म्हणून या ठिकाणी सांगितलं की श्रवण कसं असावं. मंदाताई म्हणतात की ज्या ठिकाणी आत्मचर्चा चाललेली असते त्या ठिकाणी घड्याळाकडे कोणाचंच लक्ष जाऊ नये. हे एक त्याच्यासाठीच हे आहे की आत्मचर्चा चाललेली असताना घड्याळाकडे सुद्धा आपलं लक्ष जाऊ नये. पण वक्ता 1 तासाच्या वर 1 मिनिट जरी गेला तरी काय होतं, सगळ्यांचं लक्ष तिकडं जातं. कारण आम्ही सगळेजण प्रापंचिक साधक आहोत, तेही बरोबर आहे. पण विषय जर आपल्याला छान पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर बाकी काही नाही, पण वेळ तरी आपल्याला नक्की द्यावा लागतो. आणि तो वेळ द्यायला कोणीही कुचराई करू नये. आयोजकांनी सांगितलं त्या वेळेला इथं हजर राहावं, म्हणजे पुढचे सगळे कार्यक्रम आपल्याला छान पद्धतीने ऐकता येतील. इथं आपल्या समोर आहे की मना यातना थोर हे गर्भवासी. आता या गर्भवासातल्या यातना सुद्धा मनाच्या श्लोकातून समर्थांनी सांगितलेल्या आहेत आपल्या समोर. एक तर गर्भात म्हणजे वासना शिल्लक राहिली म्हणून गर्भात जाणं येतं. गर्भात राहिल्यानंतर त्या ठिकाणी काय, आईच्या पोटात राहणं म्हणजे त्या पोटात काय काय नसतं हो, सगळं काही आहे त्या ठिकाणी. गुदमरल्यासारखं तिथं कोंडून 9 महिने राहावं लागतं. 9 महिन्यानंतर बाहेर पडताना सुद्धा यातनाच यातना त्या ठिकाणी आहे. आडवं यायचं, उभं यायचं, सिझरिननी यायचं का नॉर्मल यायचं काहीही आपल्या हातात नाही. इतकं सगळं करून तो जन्म जर चांगला आपल्याला मिळाला म्हणजे व्यवस्थित आलो तर त्याच्यानंतर सुद्धा जे नातेवाईक मिळणारे आहेत, ज्यांच्या संगात राहायचं आहे ते कसे आहेत काय नाही काहीही माहिती नाही. आणि आपल्या त्यांच्याकडनं अपेक्षा काय आहेत, त्यांच्या आपल्याकडनं अपेक्षा काय आहेत, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची आमची सगळ्यांची काय होऊन जाते, फजिती होऊन जाते. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर मंदाताई आपल्याला एका अभंगात म्हणतात, 1 2 3 4 5 5 20 रे, लक्ष लक्ष वेळ किती भोग भोगशील रे. तर लक्ष वेळ जन्माला यायचं आणि परत हे सगळे भोग भोगायचे. या पद्धतीने ह्या भोग यातना सगळ्या चाललेल्या असतात. मृत्यूपर्यंत काहीही यातलं मग सुटत नाही. देहात आला की 3 प्रकारचे ताप त्याला ठेवलेलेच आहेत. चुकीच्या कल्पनांनी वागत राहिला तर या तापातून कधीच तो बाहेर पडत नाही. एक शारीरिक ताप आहे, दुसरा मानसिक ताप आहे आणि तिसरा शुभ अशुभ विचारांचा होणारा ताप आहे. ह्या तापाने जो कायमचा फणफणलेला त्याला मनुष्य प्राणी म्हणतात. ते कायमचा फणफणलेला या 3 तापांनी. मग या 3 तापातून जर मला बाहेर पडायचं असेल आणि अत्यंत आनंदाने जगायचं असेल, म्हणजे या भवरोगातून जर मला बाहेर पडायचं असेल तर त्याच्यावर औषध काय आहे, असा एक प्रश्न आद्य शंकराचार्यांना आपल्यासारख्याच एका साधकाने विचारला. आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे, भवरोगातून ज्याला बाहेर पडायचं आहे त्याच्यावर एकच औषध आहे, ते म्हणजे शास्त्रशुद्ध विचार करणे.
आणि तो शास्त्रशुद्ध विचार करण्यासाठी मना सज्जना भेटवी राघवासी. ते शास्त्रशुद्ध विचार करण्यासाठी जी बुद्धी लागते, शुद्ध सत्वगुणी निर्मळ पवित्र अशी जी बुद्धी आहे ती आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बुद्धी प्राप्त झालेली आहे, पण ती ह्या पद्धतीची आहे का? शुद्ध सत्वगुणात्मक आहे का? तिच्यावर कुठल्या या 3 गुणांपैकी कुठल्या गुणाचा परिणाम जास्ती आहे या सगळ्याचा विचार करायचा आणि तिला आधी शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी राघवाचं चिंतन केव्हापासून? प्रभाते म्हणे. किती श्लोक दिलेले आहेत की राघवाचं चिंतन जर तुम्हाला करायचं तर केव्हापासून करायचं? पहिला संस्कार स्वतःवर तो करा. तो अत्यंत पवित्र असल्यामुळे राम आचरणाने पवित्र आहे. राम जो आहे तो कसा आहे? महापराक्रमी आहे. त्याला काळ सुद्धा घाबरतो. तो सर्व जगताचा शास्ता आहे. तो भक्तांना कधीही काय करत नाही? उपेक्षा करत नाही. तो सगळ्यांचा सांभाळ करतो. हे त्याचं ब्रीद आहे. मग तुम्ही जर त्याला जवळ कराल तर तो जवळ असल्याचं कळेल तुम्हाला. आणि आपणच जर तो नाहीच असं ठरवलं तर तो कधीच आपल्यासाठी नाहीच होणार आहे. असून सुद्धा तुम्हाला आम्हाला तो दिसत का नाही? तर माझी तेवढी निष्ठा नाही की तो आहेच आहे, तो माझ्या पाठीशी आहे. संतही आपल्याला सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. पण तसं लक्षात नाही ठेवत ना आपण. आणि लक्षात न ठेवल्यामुळे हा प्रपंच करत असताना, संसार करत असताना सदैव चित्त कसं आहे? घाबरलेलं, भययुक्त आणि सदैव चिंता या सगळ्या गोष्टींमुळे हा भवरोग जो आहे तो फोफावत जातो. आता या भवरोगावरचे औषधं, भवरोग कशामुळे वाढतो हे पाहण्याचा प्रयत्न आपण उद्या करूयात. जय जय रघुवीर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.